नमस्कार मंडळी, मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या मिस्टर कोकणी ॲक्शी आपल्या चॅनलवरती. तर मंडळी, आज चाललं आहे उकळ करूक चाललं आहे. त्या दिवशी थोडी उकळ घातलं होतं आहे, पण पाऊस शिलो त्यामुळे रावली होती, नाही जास्त करू भेटली. आज पाऊस नाही, चांगला ऊन तापत होता, म्हणून जा उकळ करूक. चला तुमका दाखवतो आहे आमच्याकडे उच्ची उकळ. सध्या पाऊस नसल्यामुळं सगळे उकळ करूक लागली आहेत. 2-4 दिवस पाऊस नव्हतं त्याच्यामुळं. चला तुमका दाखवतो आहे. इलय मी आमच्या मळ्यात आहे. इथं आमच्या मळी आहेत आणि आपण ट्रॅक्टर चालू केला नाही. पप्पा तिकडं आणि अजून दुसरे काका आहेत जे असतात आमच्यासोबत. हे तर उभा घरातलं असं चांगलं. आणि इकडं खालच्या साईड का आमचं व्हाळ, इथं आम्ही इथं कुर्ले पकडू. तर चला जाऊया आता, ट्रॅक्टर चालूया. तर मंडळी, तिकडे आम्ही नांगरतो, तिकडे व्हाळाच्या पहिल्याच असतात कधी पण सगळेजण उकळ करतात. सगळ्यांची ट्रॅक्टर चालू आहेत. ते बघा, इकडं वरच्या साईडला आहे का, हे इथला आमचाच हा भावाचा योगेश आणि हाही आहे का आमचं. 2 ट्रॅक्टर लावलं नाही तिने उकळीसाठी. काही गेला जायचा इकडं पाठी 1, 2, 3 आणि अजून 2-3 हत वरती. तर चला जाऊया आपण आपला परत नागरूक. आता तिकडं काकाने धरला नाही, शेतो काका आहे आणि पंटूचे पप्पा, आणि ट्रॅक्टर धरला नाही, नागरतात. तर आपण जाऊन नागरूया. चला. तर मंडळी, सकाळी इल्यापासून 8 वाजल्यापासून 3 मळे नागरून झाले जातात. आता अजून किती होती, 1, 2, 4, 6 मळे नागरीचे आहेत. आमच्याकडे आम्ही मळे म्हणतो, तुमच्याकडे काय म्हणतात काय माहीत नाही, कारण प्रत्येक गावात काय नाही काय वेगवेगळा असं म्हणतात. आमच्या गावात आमच्याकडे मळीव म्हणतात. त्या दिवशी 4 नांगरला होता, पण पाऊस होतो त्याच्यामुळे राहुलं. इकडे माझी बसलं इथं पाठी 4 मळे होतं, ते नांगरला होतं. आता अजून 6 मळे नागरीची होत.
बघू किती वेळ लागता. आता ट्रॅक्टर नसल्यामुळे लवकर होता. याच्या आधी पहिलं जोताना नांगरायचं. आमचा पण होता जोत पहिला. आताच नवीन नवीन ट्रॅक्टर इल्यापासून सगळी जोता बंद झाली. सगळ्यांनी बैल विकला आणि बैल हवले नाही. चला बघूया किती वेळ लागता आता आमका नांगरून. तर मंडळी थोडीशी नेरी केलं आहे. भूक लागली होती म्हणून. नेरी म्हणजे आता नाश्ता. काय मंडळींचं करूचा नाही. नेरी म्हणजे काय आता जुनी लोकांची पद्धत होती की नाश्ता नेरी म्हणायची ते का. आणि कशी हा शेतात येऊन खावची जी मजा ती कुठल्या 5 स्टार हॉटेल का पण मजा येणार नाही. आणि त्या फक्त शेतकऱ्याचाच नशीब असतात. शेतकरी त्या फिलिंग समजू शकता की शेतात येऊन जी खावची मजा असतात ती मजा. तर नेरी केले बसले आता अजून 2 मळे नागरते. 3च एक पण आगरतच धरला निराट करा आणि अजून 2च. बघू किती वेळ लागता तरी होता त्या. चला तर मंडळी आता 11:30 वाजलेत. आमचे तिथले 10 मळे नगरून झाले होत. आता ह्यो 3च वरती 1 1 2 3 ट्रॅक्टर आणून ठेवला. दुपारनंतर आता नागरूया. तिकडं 3 तरव्याचे मळे आहेत. हे 3 आता उकळीचे आहेत आणि अजून तिकडं वरच्या साईडला 5च. जे टोटल 8 मळे आहेत नागरूचे. उकळदोड करूची. आता तिकडचे 10 मळ्यांची उकळदोड करून झाली आहे. तर आता जातो आहे घरी. आता भेटू संध्याकाळी दुपारनंतर. तर मुग झाला आता जरा त्यामुळं हवळ लागतात बोलताना. तर चला भेटू आता संध्याकाळी. तर मंडळी आता 3 वाजलेत. परत जातं आहे आता उकळीत. पाऊस बारीक बारीक पडता मध्ये मध्ये. एवढं पण जोरात नाही. 8 भांगे आहेत ते उकळून टाकते मळीव. घरी गेलं आहे. जेवलं होतं आहे. एक रील्स एडिट केले. रील्स बनवलं आहे. ब्लॉग एडिट केलं आहे. आपला इंस्टाग्राम का पण चॅनल हा. बोलताना जरा इकडे तिकडे होता. इंस्टाग्रामला पण चॅनल आहे एक मिस्टर कोकणी एक्सयू. सेम आय डी नाही. त्या चॅनल का फॉलो नसलंच केलास तर फॉलो करा. व्हिडिओंना लाईक करा. आवडले तर कमेंट पण करा. आपल्या प्रोफाईलवरती एकदा व्हिजिट करा. तर चला जाऊया आता 8 मळे होतं नागरूया. चला. तर मंडळी 4 मळ्यांची उकळदोड करून झाली आहे खाली तिकडं. आता वरती येईल. आता अजून 4 मळे बाकी आहेत. बंडू हिला बंडून ट्रॅक्टर हरला ना बघा समोर. ही 1 मळी झाली आता. उकळदोड करून झाली. आता ही वरची मळी आहे. त्याच्यात बंडू उकळत आहे. ते अजून दुडूची आहे. या साईडला इकडे ह्यो रान दिसता. त्यो 3 मळी आहेत. ते टोटल 5 मळी आहेत. चला बघू आता किती वेळ लागता. अजून 4 मळी येईन का या.
मंडळी आता 5:30 वाजले आहेत. झालं आता उकळ करून झाली. 8 भांगे होते, 8 मळ्यांचे झाली उकळदूड करून सगळी. ट्रॅक्टर पण नेऊन ठेवलं आहे घरी. आता जातं मी पण परत घरी. आता ट्रॅक्टर ठेवले तिथं बंडूच्या इथं, चिऱ्या अण्णाच्या इथं. त्यांचं ट्रॅक्टर तर त्यांच्या घराजवळ ठेवलं इथं. आणि हे बघा, हे 3 मळी हो इथल्या. आणि तिकडं किती 3 3 4 4 होते काहीतरी. 4 नाही सॉरी 5 होते हो. टोटल 8 मळी होते हो. झाले नांगरून, उकळ पण झाली आता सगळी. आता जात आहे घरी. तर काय म्हणतं आहे, ब्लॉग आवडलं असेल तर ब्लॉगला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट पण करा. तुम्ही सबस्क्राईब करत नाही ते सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.